महत्वाची बातमी, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील समर्थकांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत। हेमंत पाटलांची उमेदवारी बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चेने हेमंत पाटील समर्थक हे चांगलेच आक्रमक झालेत। 250 ते 300 वाहनांचा ताफा घेऊन पाटील हे मुंबईकडे रवाना होणार आहेत। शिंदे गटाकडून हेमंत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झालेली आहे। मात्र भाजप कार्यकर्त्यांकडून यावर नाराजी व्यक्त करण्यात आली। भाजप कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे। त्याच्यामुळे हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलली जाऊ शकते अशा चर्चा ज्या आहेत ते गेल्या काही 2-3 दिवसांपासून सुरू झालेल्या आहेत। त्याच पार्श्वभूमीवर हेमंत पाटील आता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंबईकडे रवाना होणार आहेत। बोलण्यासाठी आहेत कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर। दादा, काल दिवसभर चर्चा झाली की खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी कटली, काय तथ्य? अजून मला तरी असं काही समजलेलं नाही। जे पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असती त्याचं तंतोतंत पालन हे शिवसैनिक करत असतो। त्याच्यामुळे अजूनही उमेदवारी काही कटलेली नाही, माझ्या काही कानावरती आलेलं नाही। तुम्हाला सांगतो की काल शिष्टमंडळ भारतीय जनता पार्टीचं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलं, पण त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की ही जागा शिवसेनेची आहे आणि या जागेवरती शिवसेनाच लढवणार आहे। कारण की या देशाचे, या हिंदुस्थानाचे जे नेते आहेत, अमित जी शाह साहेब, त्यांनी शब्द दिलता की ही जागा शिवसेनेकडेच आहे आणि शिवसेनेकडेच राहणार, आणि त्या शब्दाचं त्यांनी तंतोतंत पालन केलेलं आहे। असं कळते दादा, माहिती मिळते की आज खासदार हेमंत पाटील यांचे समर्थक 250 ते 300 गाड्याचा ताफा घेऊन मुंबईकडे रवाना होत आहेत। नाही, मला तरी आतापर्यंतही काही कळालेलं नाही किंवा मला एखाद्या माझ्या शिवसैनिकाचा फोन आला नाही की बाबा आम्ही मुंबईला जातोय। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली।